भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे या प्रकरणातील पीडित महिला। या पीडित महिला सुशिक्षित आणि काही उच्च शिक्षित असूनही त्या फसल्या कशा? त्यांनी आपलं सर्वस्व खरातला अर्पण केलंच कसं? शिक्षणामुळे व्यक्ती अधिक विवेकी बनते आणि ती सहजपणे फसत नाही अशी समाजात प्रचलित असलेली धारणा आहे। मात्र मानसशास्त्र याबाबत वेगळं चित्र दाखवतं। याच बाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून आज घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला याबद्दल काय वाटतं याबाबतचं मत व्यक्त करण्यास विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास हाईप नक्की करा। नमस्कार, मी चैताली आपलं माय महानगरमध्ये स्वागत करते। खरात प्रकरणात अडकलेल्या महिलांमध्ये बहुतांश महिला या पदवीधर आहेत। त्यात स्पर्धा परीक्षा देणारी एक महिला आहे। खरं तर शिक्षण म्हणजेच विवेक, तसेच सुशिक्षित असणं म्हणजे अंधश्रद्धेपासून पूर्णतः मुक्त असणं असा सर्वांचा समज असतो। पण हे गृहीतक तितकंसं खरं नाहीये। शिक्षण माणसाला माहिती देतं, बौद्धिक क्षमता वाढवतं आणि विश्लेषणाची साधना सुद्धा देतं। परंतु भावनिक, मानसिक आणि सांस्कृतिक स्तरावर रुजलेल्या विश्वासावर त्याचा नेहमीच तितकासा प्रभाव पडतोच असं नाही। एखादी व्यक्ती कितीही शिकलेली असली तरी तिच्या आयुष्यातील काही टप्प्यांवर ती भावनिकदृष्ट्या कमकुवत नक्कीच होऊ शकते। कौटुंबिक कलह, वैवाहिक तणाव, करिअरमधील अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा एकटेपणाची भावना या सगळ्या गोष्टी व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम करतात। अशा अवस्थेत व्यक्तीला आधार, मार्गदर्शन किंवा कोणीतरी आपलं म्हणावं अशी गरज तीव्रतेने जाणवते आणि याच मानसिक अवस्थेचा फायदा खरातसारखे भोंदू घेतात। ते स्वतःला समस्या सोडवणारे आध्यात्मिक मार्गदर्शक असलेले व्यक्तिमत्व म्हणून सादर करतात। सुरुवातीला ते संबंधित व्यक्तीची अडचण समजून घेत असल्याचा आव आणतात। समोरच्याला शांतपणे ऐकून घेणं, सहानुभूती दाखवणं आणि तुमची समस्या मला कळते असं सांगणं या साध्या वाटणाऱ्या कृतींमधून विश्वासाचा पाया तयार होतो। हा विश्वास जितका वाढतो तितकी त्या व्यक्तीची विचारशक्ती बाजूला पडू लागते। त्या महिलेला असे वाटू लागतं की हीच व्यक्ती मला समजते आणि हीच व्यक्ती माझी समस्या सोडवू शकते। आणि यातूनच स्पष्ट होतं की सुशिक्षित असणं म्हणजे सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित असणं नाही। शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची सवय आणि भावनिक जागरूकता यांचीही गरज असते। खरं ज्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तो आधीच सूक्ष्मपणे गोळा करून ठेवायचा। विशेषतः त्यांच्या पतीबाबत त्यांचं वागणं, सवयी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाशी तरी संबंध असल्याच्या कुजबुजीपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करायचा। ही माहिती काही वेळा वस्तुस्थितीवर आधारलेली असायची तर कधी केवळ अफवांच्या धाग्यांनी विणलेली। पण खरं ती मांडताना कधीच संदिग्ध वाटत नसे। उलट तो अत्यंत ठामपणे डोळ्यात डोळे घालून तुझ्या पतीचा अमुक व्यक्तीबरोबर अफेअर आहे असं सांगायचा। जणू काही अदृश्य शक्तींच्या आधारे त्यानं सत्यच उलगडले। अनेकदा त्या स्त्रीच्या मनात आधीच शंकेची एक हलकीशी रेषा असायची। खराच्या या आत्मविश्वासपूर्ण विधानानं त्या शंकेला जणू पुष्टी मिळायची। त्याच्या कथित दैवी जाणीवेमुळे तो पतीचं गुपित उघड करू शकतो असा समज तिच्या मनात दृढ होत जाई। परिणामी पतीविषयी असलेला विश्वास डळमळीत होऊ लागायचा आणि त्या जागी नाराजी, दुःख व नैराश्याच्या छटा दाटून येत। याच मानसिक अवस्थेचा खरात अचूक अंदाज घेत असे। जिथं मन कमकुवत झालेलं असतं तिथे तो आधार बनून उभा राहायचा, समजून घेणारा, सांत्वन करणारा आणि हळूहळू त्या भावनिक पोकळीवर आपलं वर्चस्व निर्माण करणारा म्हणून त्याचं स्थान बळकट व्हायचं। या प्रक्रियेत ती महिला नकळतपणे त्याच्यावर विश्वास ठेवू लागायची व त्याच्या जाळ्यात अलगद अडकायची। अशोक खरात महिलांशी भरपूर गप्पा करायचा, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा, सहानुभूतीचे डोस देखील पाजायचा। आधीच मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पूर्व आयुष्यातील काही घटना देखील सांगायचा। तो कृष्णाचा अवतार आहे असं महिलांना भासवून त्यांना माहिती द्यायचा। त्यामुळे साक्षात देव आपल्याशी संवाद साधतोय यावर महिलांचा विश्वास पटायचा आणि त्यानंतर त्या काहीही करायला तयार व्हायच्या। जेव्हा खरात हा उपचार, उपाय किंवा दैवी कृपा या नावाखाली काहीतरी करण्यास प्रवृत्त करत असे तेव्हा महिला त्या लैंगिक संबंध ठेवण्यासही संमती द्यायच्या। त्या लैंगिक संमतीच्या मागे भीती आणि चुकीचा विश्वास होता। त्यामुळे ती संमती खरं तर स्वायत्त नव्हतीच, तर ती एक प्रकारच्या मानसिक प्रभावाखाली दिलेली संमती होती। वैवाहिक आयुष्य केवळ सामाजिक करार नसतो, तो भावनिक, मानसिक
आणि शारीरिक गरजांचा एकत्रित प्रवाह असतो। जेव्हा या प्रवाहात कुठे अडथळा निर्माण होतो, संवादाचा अभाव, दुर्लक्ष, भावनिक दुरावा किंवा शारीरिक अपूर्णता या बाबी येतात, तेव्हा त्या नात्यातील एक व्यक्ती आतून पोकळी अनुभवू लागते आणि स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेतली जाण्याची असते। भारतीय समाज रचनेत स्त्रियांच्या भावनिक आणि लैंगिक गरजांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झालेलं दिसतं। समाधानी पत्नी ही कल्पना अनेकदा तिच्या स्वतःच्या इच्छांना दुय्यम ठरवून उभी राहते। त्यामुळेच जेव्हा तिच्या आयुष्यात कोणी तिचं बोलणं ऐकणारा, तिच्या वेदना समजून घेणारा किंवा तिला महत्त्व देणारा म्हणून पुढे येतो, तेव्हा त्या व्यक्तीकडे तिचा ओढा निर्माण होऊ लागतो। हे केवळ शारीरिक आकर्षण नसतं, तर तो एक प्रकारचा भावनिक आश्रयस्थान शोधण्याचा प्रयत्न असतो, कारण तेथे तिला नाकारलेलं काहीतरी मिळत असल्याची भावना असते। मात्र ही भावनिक गुंतवणूक अनेकदा वास्तव आणि भास यांच्या सीमारेषा पुसून टाकते। समोरची व्यक्ती खरोखरच आधार देणारी आहे की केवळ परिस्थितीचा फायदा घेणारी, हे ओळखणं कठीण होऊन बसतं। अर्थात समाजातील मोजक्या महिलांबरोबर असाच प्रकार होतो। त्यामुळे खरातने महिलांना त्यांची मानसिकता ओळखून त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि आपले हित साध्य केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। खरंच्या प्रकरणाशी संबंधित अन्य माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। सोबतच या प्रकरणी आपलं मत व्यक्त करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ हाईप नक्की करा।